धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरी हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम श्री पांडुरंगा सद्गुरु ही स्वामी पांडुरंगा सद्गुरु श्री पांडुरंगा सद्गुरु ही पांडुरंगा सद्गुरु दया पाद पद्मी नमन माझी दया पाद पद्मी नमन ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या हृदय सिंहासन करून या माझ्या वैशी गुरुराजा गजानना सद्गुरु श्री पांडुरंग परमात्मा तत्पूर्ण कोंडण्यपूर निवासी जगज्जननी जगन्माता विदर्भ कन्यासे रुक्मिणी देवी ज्ञान्यांच्या राजयोग्यांची माऊली यश असणारे ज्ञानोबारे जगद्गुरु कुब्बारे तस्पमणी थोडचे बालयोगेश सेगाव निवासी योगी सम्राट संत सम्राट विदेही सम्राट गजानन महाराज त्यांच्या अंतरंग प्राणप्रिय भट्ट शिष्य श्री संत भास्कर महाराज गौरीशंकर महाराज तथा वारकरी कीर्तिभूषण वारकरी रत्न संत श्री वासुदेवजी महाराज अडगावकर आदी करून साधू संतांना नमस्कार करू कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे संपूर्ण भूगंधर्व तानगंधर्व तालगंधर्व महाराज मंडळी मृदंगाचार्य विनेकरी सन्मुख बसले असणारे संपूर्ण श्रोतृ वर्ग त्यांनी जगन्माता मुक्ताबाई या सर्वांना नमस्कार करून आज या ठिकाणी आपल्या या टाकळी नामक ग्रामामध्ये वैकुंठवासी परमपूजनीय संत श्री श्रीराम महाराजांच्या अवतीर्णोत्सव शताब्दी वर्षाचा औचित्य साधून आयोजित असणारा हा खंड रेणाम संकीर्तन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह आणि तसेच गुरुवर्य महाराष्ट्रींच्या जीवन चरित्राचा प्रवचनात्मक ज्ञानज्ञ सप्ताह आमचे परमस्नेही परमादरणीय ज्ञानेश्वरी ग्रंथाचे उपासक श्री हरिभक्तीपरायण भानदास महाराजांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी महाराजींचं जीवन चरित्र श्रवण करत आहात आणि तदंतर्गत आजची ही रात्रीची त्यांच्याच इच्छेने त्यांच्याच आज्ञेने माझ्या भाग्याने माझ्या वाट्याला आलेली सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथेतील युक्त संतांच्या कर्तव्याचा उहापोह करणारा 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा पाठांतराचा आणि प्रासंगिक स्वरूपाचा अभंग घेतलेला आहे। प्रासंगिक स्वरूपाचा म्हणण्याच्या मागचा उद्देश तुमच्या लक्षात येईलच, मुद्दाम प्रासंगिक म्हटलं। अभंगावर बोलण्यापूर्वी हा जो काही परिहार आपण दिलाय पत्रिकेत नमूद असल्याप्रमाणे वैकुंठवासी परमपूजनीय श्रीराम महाराजांच्या अवतीर्णोत्सव शताब्दी वर्षाचं औचित्य साधून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक ठिकाणी परमपूजनीय महाराज ज्या ज्या ठिकाणी गेलेत त्या ठिकाणी भव्य स्वरूपामध्ये सप्ताहांचं आयोजन होते। साहजिकच जाणकार श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये प्रथमदर्शनी शंका उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। ती अशी की का म्हणून या साधूंचे जन्मोत्सव साजरे करायचे, जन्मशताब्दी वर्ष यांचं, जन्मशताब्दी वर्ष त्यांचं। गुरुवार श्रीराम महाराज मेहुणकरांच्या जन्मशताब्दी वर्षाचं साजरं करण्याचं औचित्य काय? एकाच वाक्यात बोलेल,
ज्यांच्या जन्माला येण्याने तुम्ही आम्ही का जन्माला आलो असं लाखो लोकांना कळलं, म्हणून त्यांची जन्मशताब्दी साजरी करायची. असे कित्येक लोक आहेत जन्माला आले, पण का जन्माला आलो हेच नाही कळत त्यांना. का? त्यांना योग्य ते मार्गदर्शक मिळाले नाहीत. जन्माला आलेल्या जीवाला आम्ही का जन्माला आलो, आम्हाला जन्माला येत असताना या जगन निर्मात्याने आमची जी निर्मिती केली मनुष्य म्हणून या ठिकाणी आम्हाला कशा करता म्हणून पाठवलं, की ज्यांच्या माध्यमातून जगाला कळलं. आणि म्हणून त्यांच्या जन्मशताब्द्या साजऱ्या करायच्या, त्यांचे जन्मोत्सव साजरे करायचे. मला असं वाटते त्यांचे जन्मोत्सव वर्षाकाठी नाही, महिन्याकाठी जरी साजरे केले तरी चालतील, ज्यांच्या माध्यमातून भक्तीची खऱ्या अर्थाने वृद्धी होईल. आणि म्हणून महाराजांचं जीवन चरित्र या ठिकाणी महाराजांच्या मुखारविंदातून श्रवण करतात. मला असं वाटतं एखाद्या साधूचं चरित्र, एखाद्या संतांचं चरित्र कोण प्रवचन करतो हे फार महत्वाचं आहे. कोण सांगतो हे फार महत्वाचं आहे. कारण वर्ण विषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो. एक दृष्टांत नेहमी सांगत असतो. कपडे आमचे असतात, धुतो आम्ही आमच्या हाताने, आणि इस्त्री करण्याकरता लॉन्ड्रीवाल्याकडे नेतो. तो दुपारची 4 वाजताची वेळ देते, आपण 4 वाजता ते कपडे आणण्याकरता जातो. तो आपला चेहरा ओळखतो. आपलेच कपडे आपल्या हातात देताना करतो काय? कागदात गुंडाळून देतो. कागद असतो, त्याच्याकडे पेपर असतो, त्या पेपरमध्ये गुंडाळून देतो. काय कारण आहे त्याचं? त्याचं एकमेव कारण आहे, तो लॉन्ड्रीवाला विचार करतो इतक्या मेहनतीने मी या कपड्याची इस्त्री केलेली आहे, कपड्याचा मालक जरी हा असला तरी याच्या हाताचे डाग या कपड्याला लागू नये याची खबरदारी घेत तो ते कपडे पेपरमध्ये गुंडाळून देत असतो. बस मला एवढंच सांगायचं होतं. संत चरित्र सांगत असताना संत चरित्र कोणी सांगावं याचा विचार अत्यंत महत्वाचा आहे. आमच्या वाणीचे दोष त्यांच्या चरित्राला लागणार नाहीत याची खबरदारी घेत संतांचं चरित्र सांगितलं गेलं पाहिजे. आणि कोणी सांगावं ते ज्यांनी सेवा केली आहे, ज्यांनी सोबत राहिलेले आहेत, त्यांनी चरित्र सांगावं. महाराजांनी सेवा केली, महाराजांची सानिध्य लाभलं. मी एक वाक्य बोलत असतो महाराज नेहमी, खोटं ऐकताना सुद्धा मजा येते ज्यावेळा खरं माहित असते. बाकी डबल सांगू का? खोटं ऐकताना सुद्धा मजा येते ज्यावेळा आम्हाला खरं माहित असते. वैकुंठवासी संत श्री वासुदेवजी महाराजांच्या सोबत आम्ही राहिलो, लहानाचे मोठे झालो, आणि आज आमच्या समोर काही लोक महाराजांचं चरित्र सांगतात. आनंद वाटते ऐकताना. का आनंद वाटते? कारण खरं माहित असते, आणि म्हणून मग याच्या तोंडातून किती खोटं आलं ते आनंद वाटते. बऱ्याचदा लोक सांगतात आम्ही महाराजांकडे गेलो, महाराजांना बरं झालं गड्या तू आला. काय? अरे मी ऐकलंय, मी पाहिलंय महाराजांना आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत 1 वर्षाच्या पोराला सुद्धा जो महात्मा कधी आरेकारे बोलला नाही. आणि हा म्हणतो, महाराज म्हणतो बरं झालं तू आला. आणि मग त्यांनी महाराजांनी माळ घेतली तर आमच्या गळ्यात टाकली. आयुष्यात कधी स्वतःच्या हाताने ज्या महात्म्याने माळ टाकून दिली नाही त्याचीच माळ घ्यायची, त्याच्याच हातात द्यायची. रामकृष्ण हरी म्हणा, तुळशीला पाणी घाला, एकादशी करा, आळंदी पंढरपूरची वारी करा, ज्ञानेश्वरी गाथेचं पारायण करा, असं सांगायचं. महाराज तुम्ही टाकून द्या ना. नाही, तुम्हीच घ्या घालून. जास्तीत जास्त झालं तर ते महाराज ज्ञानेश्वरीवर ठेवून घाला तुमच्या गळ्यामध्ये. आणि म्हणून गुरुवारी महाराजांचं चरित्र बांदास महाराजांच्या मुखातून ऐकण्याचा योग आहे. आणि ते सांगण्याची पद्धती कशी आहे? आपण शेतकरी आहोत, लवकर लक्षात येईल. जातवान शेतकरी, हळाचा शेतकरी शेतामध्ये जातो, आणि शेतामध्ये गेल्यानंतर बाकीचे कामं आटोपली की घरच्या गायीची, घरच्या ढोरावासराची आठवण येते, गवत कापतो. कापण्याकरता विळा सोबत असतो, पण गवत कापून झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं गवताचा भारा तर कापला आपण, पण नेण्याकरता ना दोरी ना फारी. आपल्याकडे दोरी नाही, बांधण्याकरता फारीही नाही. मग काय करायचं? आता एवढा मोठा कवटा हातात नाही जात. जातवान शेतकरी करतो काय? त्याच गवताचा बंद वडतो, आणि त्या गवताच्या बंदातच ते गवत बांधतो आणि घरी घेऊन येतो. मला असं वाटतं त्या शेतकऱ्याची ती कृती संत चरित्राकरता वापरायची. शब्द ही संतांचेच असावे लागतात चरित्र संतांचं सांगत असताना. आमचे शब्द त्याच्याकरता काम करत नाहीत, कारण संतांचं चरित्र सांगण्याकरता शब्दकोशात अजून शब्द जन्माला आलेले नाहीत. संतांचं चरित्र सांगायचं असेल तर संतांच्याच भाषेत, संतांच्या शब्दात सांगावं लागतं. आणि त्याच्याकरता त्या योग्यतेचे, त्या अधिकाराचे वक्ते, निष्ठेने सांगणारे अशा पद्धतीचे वक्ते असावे लागतात. त्या चरित्राचे प्रत्यक्षदर्शी असावे लागतात. आणि मी एक वाक्य सांगेल, या विषयाला पूर्ण विराम देईल.
मी महाराजांच्या अधिकारामध्ये जास्त हस्तक्षेप करण्याचा इच्छुक नाही. हीच ती वेळ आहे वारकरी संप्रदायाच्या प्रबोधनकारांनी समाजाच्या समोर संत चरित्र ठेवण्याची. आज जर आम्ही ही वेळ गमावलीत ना, आम्हाला इतिहास आणि आमची पुढची पिढी माफ करणार नाही. दुर्दैव आहे, ज्या संतांच्या गादीवर आम्ही बसलेले असतो, त्या गादीवर बसणाऱ्यांना ज्याच्या गादीवर बसलेलं त्यांचं चरित्र माहीत नसणे दुर्दैवाची स्थिती आहे. आम्ही आमच्या पुढच्या पिढीकडे हे विचार संक्रमित केले पाहिजेत. आम्ही आमचे संत चरित्र समाजाच्या समोर ठेवले पाहिजेत. नाहीतर हे बाहेरून येऊन त्यांच्या संस्कृत्या, त्यांच्या परंपरा आमच्यावर रुजवण्याचा प्रयत्न करतायत. मी माफी मागून शब्द प्रयोग करेल, पण आहे ते बोलेल. आज धर्माच्या नावाखाली धर्माचं अतिक्रमण महाराष्ट्रीयन संस्कृतीवर होते आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. फार मोठमोठाले कार्यक्रम क्षेत्राच्या ठिकाणी, मोठ्या मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी होतात. लाखांनी लोक एकत्रित येतात. परंतु त्या सप्ताची परंपरा काय? त्या सप्तात काकळा नाही, त्याच्यात हरिपाठ नाही, त्याच्यात कीर्तन नाही. निदान सांगता तरी काल्याच्या कीर्तनाने व्हावीत ना, तर ती सुद्धा काल्याच्या कीर्तनाने होत नाही. नाव धर्माचं आहे, धर्माच्या नावाखाली धर्माचंच आक्रमण आमच्या धर्मावर होत आहे. एक वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे, आमच्या धर्मावर आणि आमच्या धार्मिक स्थळावर आक्रमण आणि अतिक्रमण दोन्ही प्रकारचे काम व्हायला लागलेले. प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये आक्रमण व्हायला लागलंय धर्माच्या नावाखाली, आणि आमचे धर्मक्षेत्र अतिक्रमित व्हायला लागलेले. जिथं तिथं कोणाचं ना कोणाचं आक्रमण आणि अतिक्रमण आहे. याचा वारकरी संप्रदायाच्या प्रबोधनकारांनी प्रामुख्याने विचार करणं ही काळाची गरज आहे. आज आमचा दिवस, आमचं आयुष्य आहे, आमचा परमार्थ आहे, गेला सिद्धीला. आनंद वाटतो होता मला. निदान आमच्या समोर बसण्याकरता तुम्ही 50च्या पुढचे 60च्या पुढचे आहात. याच्या पुढची पिढी ज्यावेळेला हे बोलायला लागेल ना, तर यांच्या पुढे कोणी बसायचं, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता या संपूर्ण समाजामध्ये जर विचार केला तर यांच्या वयाचे किती निघतील याच्यात बसणार आहेत? कारण यांच्या वयाचे असतील तरच त्यांच्या पुढे कोणीतरी बसणार आहे. याचा विचार सुद्धा आम्ही केला पाहिजे. आणि याच्याकरता बालसंस्कार शिबिर ही काळाची गरज होऊन ठेपलेली आहे. त्याच्यातून पुढची पिढी निर्माण करण्याचं काम, वारकरी संप्रदायाचे भावी आधारस्तंभ निर्माण करण्याचं काम त्याच्या माध्यमातून होते. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. सप्ताहाबरोबर शिबिर सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. आणि म्हणून या साधू संतांनी जे जीवन चरित्र त्यांचं जे आहेत, हे समाजाच्या समोर येण्याच्या मागचा उद्देश काय? वैकुंठवासी परमपूजनीय गुरुवर्य श्रीराम महाराजांनी आयुष्यात केलं काय? आळंदीला शिक्षण घेण्याकरता नुसते ते एकटे गेले नाहीत. तिकडून आल्यानंतर तोच वसा जो महाराजांचा आणि तोच वारसा विदर्भामध्ये रुजवण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा एरडेला संगमेश्वरावर, नंतर गावामध्ये वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कार्य चालू केलं. आणि मला सार्थ स्वाभिमान आहे, महाराजांच्या बाबतीत एक वाक्य बोलतोय, मला सार्थ स्वाभिमान आहे. वारकरी शिक्षण संस्था अनेक असतील, अनेक महाराज लोक झाले असतील, त्याने अनेक कीर्तनकार निर्माण केले असतील, परंतु श्रीराम महाराज मेहुणकरांच्या कारखान्यातून नुसता कीर्तनकार नाही, संस्थानिकच बाहेर पडले हो. संस्थानिकाचा कारखानदार म्हणजे वैकुंठवासी गुरुवर्य श्रीराम महाराज. अनेक संस्थानिक, त्यांच्या जीवनचरित्रामध्ये 14 संस्थांचा अधिकृत उल्लेख आहे, नाममात्र आहेत. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा असे अनेक संस्थान आहेत की ज्यांचा जीर्णोद्धार, ज्यांचं मार्गदर्शन, ज्याच्या ठिकाणची मूर्ती प्राण प्रतिष्ठा गुरुवर्य महाराजांनी महाराजांच्या हयातभर केली. कुठल्याही नावलौकिकाचा विचार, प्रतिष्ठेचा विचार त्या ठिकाणी केलेला नाही. आणि अशा या महात्म्याच्या जन्मशताब्दी वर्षाचा औचित्य साधून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि तदंतर्गत ही रात्रीची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रीमंत खुब्बारा यांच्या गाथेतील युक्त संतांच्या कर्तव्याचा उहापोह करणार आहेत.